तर पुन्हा आम्ही आता ट्रेकिंगसाठी निघालो आहोत। आमचा आजचा जो काही गड आहे तो हरिहरगड। तो हरिहरगड जाण्यासाठी आपल्याला जायचं आहे नाशिकला, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जायचं आहे। आम्ही आता जाणार आहोत कल्याण या मार्गे। तर सोबत माझे मित्र आहेत, तर सूर्या, चिराग, रोशन आणि अमित। आम्ही सगळे आता इथे डोंबली स्टेशनवरून आम्ही आता निघालो आहोत आणि पुढचा जो काही मार्ग आहे तो आम्ही आता सुरू करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर असा प्रवास आम्ही आता चालू करणार आहोत। रात्रीचा हा ट्रेक आहे, तर हा ट्रेक नक्कीच खतरनाक असा होणार आहे। तोपर्यंत भेटूया आपण लवकरच। सुप्रभात मित्रांनो, जय शिवराव मावळांनो। पहाटेचे 5 वाजले आहेत आणि आम्ही सर्व मित्रमंडळी आता अल्पाहारासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत। कॉफी आणि त्याचसोबत अल्पाहाराचा चिवडा आम्ही या ठिकाणी घेतला आहे। अथक अशा आम्ही संकटामधून सामोरे जाऊन फायनली या हरिहरगडाच्या पायथ्याशी आम्ही विराजमान झालेलो आहोत आणि नुकत्याच थोड्याच वेळात आम्ही आता गड चढण्यास सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत सोबत राहा। पहाटेचे 5:30 वाजले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आता गड चढायला सुरुवात केली आहे। गडद असा अंधार आणि जो काही रातकिड्यांचा जो काही आवाज आहे त्या आवाजामध्ये आम्ही गड चढण्यास सुरुवात केलेली आहे। आणि आम्ही एकटेच नाही आहोत, तर आमच्या पुढे देखील खूप सारे ट्रेकर्स आहेत, ते देखील या ठिकाणी गड चढण्यास सुरुवात करत आहेत। तर पुढचा जो काही थरारक असा गड आहे तो आम्ही कशा प्रकारे चढणार आहोत हा देखील आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू। तोपर्यंत पुढचा जो काही व्ह्यू आहे तोपर्यंत तो बघा। तर मित्रांनो, पहाटेचे 6 वाजले आहेत आणि गडद अशा अंधारातून आता उजेडाकडे आम्ही आता जात आहोत आणि काही मिनिटांमध्येच जो अरुणोदय आता होणार आहे आणि तो अरुणोदयाचा आम्ही व्यवस्थित असा एक व्ह्यू आम्ही घेणार आहोत। आणि समोर तुम्ही बघू शकता जो हरिहर किल्ला आहे, त्याच हरिहर किल्ल्याला आपल्याला आता भेट द्यायची आहे। सर्व माझे मित्र तयार आहेत, सर्वांचा आनंद असा गगनात मावेनासा झाला आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य बघू शकता। एवढं आम्ही रात्री त्या बाईकने आम्ही आलो आहोत आणि त्या बाईकने येऊन देखील अथक अशा संकटामध्ये आम्ही सामोरे गेलो आहोत। त्या संकटाचा सामना करून देखील सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य बघू शकता, इव्हन माझ्या देखील। असा हसरा चेहरा तुम्हाला परत बघायचा असेल तर आमच्या सोबतच। तर मित्रांनो, गडाच्या एका टप्प्यावरती पोहोचलो आहोत आणि आता आम्हाला थोडीशी भूक लागली आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे मॅगी बनवली आहे। तर मॅगी मस्तपैकी आम्ही लाकडं गोळा केले आहेत सर्व मित्रमंडळीने। अशी छोटीशी एक देशी अशी चूल बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मॅगी कशा प्रकारे तयार होत आहे। सुंदर अशी सुरेख अशी मॅगी तुम्ही बघू शकता आणि हीच मॅगी आम्ही बनवण्यासाठी जवळपास 10 मिनिटं लागले आहेत आणि ती आम्ही नष्ट करणार आहोत, खाणार आहोत फक्त 2 मिनिटांमध्ये। तर सगळे भुकेलेले इथे चेहरे तुम्ही बघू शकता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भूक दिसते, हसतायत देखील। तो तिकडे तिथे एक जनावर बसला आहे मोठा, तो खाऊ शकतो, तिकडे एक बसलेला आहे। तर ही मॅगी अशी तयार होत आहे, बघू शकता किती सुंदर असा कलर त्याला आलेला आहे। आमचे शेफ, तुमचं नाव काय? अमित शेफ आहे तिकडे। हे बस झालं काय मॅगी तयार झालेली मस्त आणि आता आम्ही ती खायला सुरुवात करत आहोत।
तर मित्रांनो, आता किल्ल्याच्या अशा टप्प्यावरती पोहोचला आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती द्यावीशी वाटते. हा जो काही हरिहर किल्ला आहे तो पहिले आदिलशहाच्या ताब्यात होता, नंतर शहाजी राजाने तो जिंकला, त्याच्यानंतर परत तो मुघलांच्या ताब्यात गेला आणि नंतर मोरोपंत यांनी हा जो काही गड आहे तो आपल्या स्वराज्यामध्ये विलीन केला आणि त्याच्यानंतर मराठ्यांना लढा करून मराठ्यांशी लढा करून तो इंग्रजांनी पुन्हा त्यांच्या ताब्यात घेतला. आणि या किल्ल्याविषयी सांगू इच्छितो, या किल्ल्याच्या ज्या काही वाटा आहेत, ज्या काही पायऱ्या आहेत, त्या अक्षरशः दगडात कोरल्या गेल्या होत्या. आणि अजून देखील तुम्हाला एक माहिती असेल की इंग्रजांची एक वृत्ती होती की जेवढे काही गड आहेत, जेवढे काही ऐतिहासिक स्थळं आहेत महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील, त्या प्रत्येक किल्ल्याच्या त्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या त्या निस्तनाभूत करण्याच्या त्या उद्देशाने ते त्यावेळेस अशी एक वृत्ती योजायची की त्या ज्या पायऱ्या होत्या किल्ल्याच्या किंवा कोणत्याही गडाच्या, त्या पायऱ्या किंवा गडाच्या त्यावेळी त्या पायऱ्या निस्तनाभूत करण्याची अशी त्यांची योजना होती. तर हा आता जो काही टप्पा आपण गाठत आहोत तो एक ट्रेकर लोकांसाठी किंवा एक काही जे काही पर्यटनासाठी जे उत्सुक असतात त्या लोकांसाठी किंवा त्या व्यक्तींसाठी हा खूप प्रेरणादायक किंवा धाडसी आणि थरारक असा हा दृश्य तुम्हाला तो दिसणार आहे. थोड्याच वेळात आपण या थरारक अशा या पायऱ्या आपण चढणार आहोत. तर त्या पायऱ्या कशा असतील, कोणत्या प्रकारे आपल्याला चढायच्या आहेत, कोणतं धाडस तिथे करायचं आहे हे आपण नक्कीच आता बघणार आहोत. स्टे ट्यून. नमस्कार, मी सूर्यकांत कदम, मी डोंबिवलीकर. थेट डोंबिवलीतून हा नाशिकचा हरिहर किल्ला तुम्ही हे प्रसारण पाहू शकता. तुम्ही इथे बघू शकता, इथे किती गर्दी भरली आहे, किती गर्दी आहे. काय कोरोनाचा काही प्रादुर्भाव नाही इथे, काय नाही, थोतांड मारलं. आणि त्यानंतर आपण इथून आता जायचंय. तर ही वाट आहे, ही वाट तुम्ही पाहू शकता. आणि किती किती तुम्ही, आणि हे बघा ही वाट बघा. ही काय सरकारचं लक्षात नाही काय सरकारला काय बोलू. सॉरी बीप करा या गोष्टी. इथे बीप मारा आणि इथे पाहू दे. इथे आपण असं चढणार आहे आणि इथून सरळ आपण, ही खूप कठीण श्रेणीतला आहे हा एकदम असं काजला. आता काय बोलू, तुम्ही माझ्या मागे मागे येऊ शकता. हा दगड बघू शकता, ह्याची बघा, हे किती अडीच फूट एवढं, म्हणजे पाऊस द्यावं लागेल. ते माझे मित्रमंडळ आकाशवाणी, तो आकाश हात दाखव जरा. हा, आणि हा बिल्डर येतोय, हा माझा मित्र आहे. तो माझी बॅग पकडतो. ऑर्गनायझर, हा ऑर्गनायझर कुठे लपला? तो बघा तिकडे. बरं, इकडे जायचं कसं, मी ती वाट शोधतो आणि थेट तुमच्याशी संपर्क साधतो. थोडं थांबा. हा कॅमेरामॅन, हा तुम्हाला सांगतो, कॅमेरामॅन आमचा फोटो कवी आहे. त्याचं नाव उर्फ, त्याचं उर्फ फोटो कवी आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितले असाल की रोमांचकारी अशा त्या धाडसी अशा पायऱ्यांवरून आपण पुढे आता विराजमान करत आहोत. आणि जेव्हा तुम्ही त्या पायऱ्या चढून वरती येता त्यावेळेस तुम्हाला एक निमुळती एक जागा दिसेल आणि त्या निमुळत्या जागेवरून तुम्ही बघू शकता की रस्ता कशा प्रकारे आहे. यावेळेस येण्याची एकच खबरदारी घ्यावी की चालताना वाकून यावे. आणि एक प्रचलित अशी म्हण आहे किंवा प्रचलित एक वाक्य आहे की नजर हटी दुर्घटना घटी. तर यावेळेस येताना सावकाश यावे आणि वाकून यावे, जेणेकरून कोणताही अपघात आपल्याकडून घडणार नाही. तर यावेळेस येताना, ह्या टप्प्यावरती येताना योग्य अशी ती खबरदारी घ्यावी. आणि जो काही पुढचा रस्ता आहे तो देखील अशाच प्रकारचा जवळपास असेल, तो देखील आपण यापुढे बघूया.
तर मित्रांनो, आता गडाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला इथे अशी एक नंदीचं असं तुम्हाला एक मूर्ती दिसेल पाषाणामध्ये. तसंच इथे पिंड देखील आहे. आणि जेव्हा आपण त्या पिंडाच्या बाजूने येतो त्यावेळेस तुम्हाला असं एक सुंदर असं एक भव्य असं तलाव दिसेल. या तलावाचं पाणी देखील खूप असं सुंदर दिसतंय. आणि सांगू इच्छितो की कोणत्याही ठिकाणी असं तुम्हाला दिसत असेल एखादं तलाव किंवा तळ, तर त्या ठिकाणी एक खबरदारी आपण नेहमीच घ्यावी की त्या ठिकाणी कोणी त्याच्यामध्ये डुबकी मारली किंवा त्यावेळेस आपल्याला समजत येत नाही की त्या तलावाची किंवा त्या तळाची खोली किती असते. तर ही त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जबाबदारी घ्यावी. आणि ह्या तलावाच्या दिशेने तर तुम्ही पुढे बघू शकता गडाचा तो काही उंच असा टोक दिसतो आणि त्याच ठिकाणी आपल्याला आता ते गाठायचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या गडावरती काय आहे नेमकी ते देखील आपण बघूया. तर होऊया पुढे. हर घर जीवों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा, ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. तर मित्रांनो, नुकतेच आता गडाच्या पायथ्याशी आम्ही उतरले आहोत आणि इकडच्या ग्रामस्थांनी सुंदर असं आमच्या जेवणाचं व्यवस्थापन केलं आहे. तर पिठलं भाकर खाऊन आम्ही थोड्याच वेळात आता परतीचा प्रवास चालू करणार आहोत आणि व्यवस्थितपणे सुखरूपपणे आम्ही घरी पोहोचणार आहोत. सर्वांना जय शिवराय.